नमस्कार, मी पवार माधवी. आज आहे ना मी पालकची डाळ बनवणार आहे. ही पालक माहिती आहे तुम्हाला, चवली आहे. तिला मी बारीक चिरले आणि डाळीमध्ये उकडवून घेणार, लसणाची फोडणी देणार आहे तिला. तर तुम्ही अशी कधी केली का भाजी? मी तुम्हाला दाखवते कशी करायची ती. तूर मुगाची डाळ आहे मिक्सवाली आणि उडदाची डाळ आहे. तर आपण अगोदर तिला धुवून घेऊया. हिला मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुतले डाळीला. त्याच्यामध्ये मी टाकते चवळीची भाजी. त्या डाळीसोबत हिला पण आपल्याला उकडवायला टाकायचे, मग तिला फोडणी द्यायची. तर आपण उकडवून घेऊया अगोदर. धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतले मी. तर आपण कुकर आपला कुकर होईपर्यंत आपण उसळ करणार आहोत. आज मिसळ काय उसळ पाव का मिसळ पाव खायचे. हे बघा, मटकीची करणार आहे. तर त्याला मी मस्त आता फोडणी देते. उकडवून घेतले मी मटकी, कारण की ती पटकन शिजणार नाही. ह्याच्यासाठी 2 शिट्या घेतल्या कुकरला छानशा. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकू, कांदा खोबरा टाकू. दोन पळी तेल टाकलं. त्याच्यामध्ये आपण हा कांदा चॉपर केला आहे. आपली शिटी पण होते. स्लो करते गॅस, नाही तर पाणी सगळं बाहेर पडेल. तर आपण हे करून घेऊया. कांदा टाकला. त्याच्यामध्ये टाकणार आपण कढीपत्ता आणि थोडंसं कांदा शिजण्यासाठी मीठ, अगदी थोडं, नंतर थोडं टाकणार. चांगला मस्त भाजून घेऊया कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलाय. बाहेरचं खाण्यापेक्षा म्हटलं आपण घरी करून बघूया, आवडेल मुलांना खायला. वाटाण्याची मिसळ असते ना, ती मला आवडत नाही, मटकीची आवडते. तर आपण कांदा चांगला लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकू. बघा, आपला कांदा चांगला मस्त लाल झालाय, तेल सुटलंय त्याला. तर आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणार आहोत. 2 चम्मच लाल मसाला, अर्धा धनेपूड, जिरेपूड पाव टाकते, पाव हळद टाकते. भाजून घेते आधी, कलर बघूया कसा येतोय. नाही तर पुन्हा पण मसाला टाकणार आहोत त्याच्यात. छोटा चमचा आहे. अजून 1 चम्मच टाकते मी, छोटावाला. बघा, चांगलं भाजून काढलंय त्याला. आता मी मटकीला फोडणी देते. आपल्याला अशी पातळच बनवायची आहे पावासोबत खायला. हे बघा, ह्या पद्धतीत मी बनवली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर नंतर टाकणार आहोत. बघा, मस्त कड येतोय. त्याच्यात आपण मीठ टाकणार आहे. थोडंसं टाकलं होतं आपण, आता थोडं टाकते. आणि वरनं टाकूया आपण कोथिंबीर.
झाली मिसळ तयार. बारीक कांदा चॉपर करून घ्यायचं, फरसाण टाकायचा, खायचं. सजावट करून देते, दाखवते मी तुम्हाला. झाली. अशी मी पातळच ठेवणार आहे, जास्त घट्ट नाही करणार. आपण कुकर बंद करूया. डाळ शिजली आहे, तिला घाटायची आहे. कुकर थंड झाल्यावर करूया ते. बघा आपली डाळ किती मस्त झाली, शिजली आहे चांगली. तिला आपण घाटून घेऊया अशी. रवीने घातलं ना की ती पाळभाजी असते ना मोठी मोठी, थोडी बारीक होईल. म्हणून आपण एकत्र एकजीव करणार आहोत तिथं. एकजीव झाल्याच्या नंतर मग फोडणी देऊया आपण तिला. या डाळीमध्ये मी मसाले टाकून घेते आणि मग फोडणी देते. तर लसणावरती जर आपण मसाला टाकला ना की मग सगळा मसाला करपतो आणि त्याचा कलर जातो, मग काळा दिसतो कलर जेवणाचा. डाळीला कलर काळा येतो, म्हणून आपण मी ह्याच्यातच टाकणार आहे. हे बघा छान झाले घाटून. ह्या पद्धतीत मी घातली डाळ. आणि उडदाची डाळ कसं माहिती आहे का, ती थोडी चिकटपणा येण्यासाठी आपण त्याच्यात उडदाची डाळ टाकली. आणि हे पालकची डाळ जेव्हा बनवता ना त्यावेळेला तुम्ही उडदाची डाळ थोडीशी टाकाच, म्हणजे चिकटपणा आलं ना की म्हणजे पालकची डाळ मस्त होते. आमच्याकडे ह्याला कतली म्हणतात. नुसते उडदाच्या डाळीत करतात, पण मी तुरीची आणि उडदाची आणि मुगाची डाळ मिक्स घेतले आणि भाजी टाकली त्याच्यामध्ये. तर आपण त्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेते. मसाल्यामध्ये फक्त मी लाल मसाला आणि हळद टाकणार आहे. पाव चमचा हळद टाकते. 1 चम्मच लाल मसाला टाकला. जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला, लसणाची. हे सगळं हलवून घेते. आता काय ते लसूण आहे ना लवकर हे होते, गरम होतं तेल, लसूण पण करपल्या जाते. आणि जर आपण मसाला टाकला त्याच्यामध्ये की तो करपतो, म्हणून मी डाळीमध्ये टाकलाय. तर आपण तेल टाकूया. पातेलं गरम झालंय. गॅस थोडं फास्ट करते. 2 पळी तेल टाकलं. त्याच्यात टाकणार आपण थोडीशी मोहरी. मोहरी चांगली तडतडले तर आपण टाकतो त्याच्यामध्ये जिरं. छोटा चम्मच जिरं टाकलं. आणि ही लसूण आहे, लसूण ठेचून ठेवले मी. लसूण टाकते. गॅस स्लो करते आणि फोडणी देते. अशी लसणाची फोडणी द्यायची छान. बघा आता आपण हिला पातळ करणार आहोत. उडदाच्या डाळीमुळे कसा चिकटपणा येतो आणि घट्ट होते. आणि चवीपुरता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे. हे बघा कुकर स्वच्छ धुवून घेतला. आता ह्याला चांगली उकळी येऊ द्या. बघा कसं मस्त कड आलंय. आधी उकडवून घ्यायची पालक आणि डाळ आणि मस्त टाकायचं त्याच्यामध्ये. म्हणजे टाकायचं चवीपुरता मीठ. आणि 1 उकळी येऊन देते की आपलं झालं. तुम्ही अशी कधी केळी नसेल तर करून खा, छान लागते भातावरती खायला. नुसती पाळभाजी पण खायला आवडत नाही कोणाला. आमच्या घरात चवळीची भाजी फक्त मी एकटीच खाते. म्हटलं एकटी खाण्यापेक्षा म्हटलं डाळ करूया, सगळेच खातील. आमच्याकडे असं ह्या उन्हाळ्याच्या वेळेला नाही होते, कारण आमच्याकडे भाजीची रोपं करतात. आणि मग ते छोटं छोटं रो असतो ना बारीक, त्याचं काढून आणायचं आणि ह्या डाळीमध्ये असं शिजवायचं. छान लागायची खायला.
तर म्हटलं आपली एक गावची पद्धत म्हणून मोठ्या भाजीची बारीक चिरून करूया. तर मी ते केले. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आताच्या वेळेला एवढं होतं. झाली आपली डाळ.